नमस्कार, जय शिवराय. मी नवनीत यशवंतराव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत कवी लेखक गोपाळ वेखंडी सर यांनी लिहिलेल्या ग्रामीण भागात होणाऱ्या दिवाळीच्या निमित्तानं. त्यांच्या लेखाचं शीर्षक आहे झोपडी आणि झोपडीतला दीपोत्सव. गावचा माणूस मुळातच रसिक असल्यामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या सणाची तो नेहमी आतुरतेनं वाट पाहत असतो. दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा, असंच दिवाळी या सणाबद्दल गौरवास्पद बोललं जातं. पण आनंद ही अशी गोष्ट आहे, ती सुखाप्रमाणे मानणे न मानणे यावर आधारित आहे. सुखाच्या जशा कल्पना अनेक, तशा आनंदाच्याही वैविध्यपूर्ण. दिवाळी सणाची निर्मिती मुळात खेड्यातूनच झालेली आहे. नागरी संस्कृती, ग्रामीण संस्कृती यामध्ये भिन्नता जरी असली तरी दिवाळीत दीपदान दोन्ही ठिकाणी सारखंच. फरक एवढाच, शहरातील रोषणाईचा झगमगाट, पदार्थांचा खमंग वास, तेथील आकाश कंदील, भेटकार्ड, दूरध्वनी, भ्रमणध्वनीवर दिलेले संदेश, उंची कपड्यांची खरेदी, पेहराव इत्यादी गोष्टीत औपचारिकता शहरी संस्कृतीत अगदी ठासून भरलेली असते. पण खरी दिवाळी साजरी होते ती खेड्यातच. खेड्यातील रोषणाई म्हणजे भला मोठा बांबू दारात उभा करून या बांबूच्याच काड्यांनी आकाश कंदील बनवून तो दिवा रात्रभर तेवत ठेवला जायचा. अंगण शेणानं सारवलं जातं, रांगोळ्या काढल्या जातात. या काळात शेतं पिकांनी बहरल्यामुळे शेतकरी दादा खुशीत असतो. तो धान्य कापतो, झोडतो, ते नवीन धान्य साफ करून पाखडून तो त्याच्या राशीचं पूजन करायचा. अगरबत्ती पणती लावून, झाडू, पायली, सूप ठेवून पहिली पायली शुभलाभ अशी मोजून बोलून मोजायला सुरुवात करायचं. 5 दगड ठेवून त्यावर हळद कुंकू वाहून पूजा करायचा. धान्यातील काही भाग खळ्यातच पोतं भरून धान्य खरेदी करणाऱ्या शेटजीकडे घेऊन जायचा. आलेल्या पैशातून दिवाळी साजरी करायचा. बहिणीला साडी चोळी आणायचा. मग फराळासाठी करंजाचे सामान, परवडलंच तर चकल्या व लाडूसाठी सामान आणायचं. चवळीच्या शेंगाचे दाणे, रताळे, करामदे, काचफळ इत्यादी शेतीतील निर्मित त्याचा दिवाळी फराळ. शेतकऱ्याच्या दिवाळीला खऱ्या अर्थानं सुरुवात होते ती धनत्रयोदशीच्या दिवसापासून. आपल्या शेतातील धनधान्य जेथे एकत्र केले जाते त्या खळ्यात मध्यभागी असलेल्या खुटीचं, मेढचं पूजन केलं जातं. त्यावर पानं, फुलं, गवत, माती, पाणी एकत्र बांधून पंचमहाभूतांची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी निसर्ग देवतांचीही पूजा केली जाते. काही देवांना बळीही चालतो. काहींना तळी म्हणजे नारळ फोडले जायचे. कोंबडं बकरं बळी चढवून वर्षभर सुखशांती नांदावे म्हणून परमेश्वराकडे आराधना केली जाते. पृथ्वी देवतेची पूजा केली जाते. समुद्र वसने देवी पर्वतस्थान मांडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्श क्षमस्वमे. शेतकरी जमिनीची पूजा अर्चा करून प्रार्थना करतो. जमिनीवर रांगोळ्या काढल्या जातात. काळ्या लाल मातीला मस्तकी लावलं जातं. घरातील धनसंपत्ती, वह्या, चोपड्या, जमिनीची कागदं, नांगर, शेतीची विविध अवजारे यांची दसऱ्याप्रमाणेच पूजा केली जाते. दिवाळीच्या सणाचा खराखुरा आनंद असतो तो गरीबाला. गरीबाला त्याच दिवशी चांगलं चुंगलं खायला मिळतं. श्रीमंताच्या घरी रोजच दिवाळी आणि रोजच दसरा. त्यांना दिवाळीचं काय महत्व? असं म्हणतात की दिवाळीच्या कालावधीत शेतकऱ्याची गाय व्याळली तर त्या घटनेस खूप महत्त्व दिलं जातं. त्यावेळी त्या गायीची व वासराची पूजा केली जाते. गावातील स्त्रिया गाणं म्हणतात, गाई गाय वासरू दे, शेती भाताला आसरू दे. याचाच अर्थ असा, हे गोमाते, याच्याही पुढे अशाच वासराला जन्म दे, जे वासरू बैल म्हणून शेतीला आसरा देईल. दिवाळीच्या काळात जन्माला आलेल्या या वासराचं, बैलाचं वेगळ्या थाटामाटात दरवर्षी बलिप्रतिपदेच्या दिवशी पूजन केलं जातं. बलिप्रतिपदेच्या दिवशी शेतकऱ्याचा मित्र, सखा, शेतीत राबणारा बैल याची बैलराजा म्हणून पूजा केली जाते. बैलाची प्रतिमा पूजली जाते. एक छोटंसं मखर करून बैलाचा ओल्या मातीचा पुतळा बनवला जातो. त्यावर अबीर, गुलाल चढवून समई प्रज्वलित करून मनोभावे पूजा केली जाते. कृषक संस्कृती बैलाची उपयोगिता बघून वर्षातून या उपयोगी प्राण्याला खेड्यात खरोखरच सन्मानानं पूजलं जातं. दिवाळीच्या दिवशी बैल, गाय, म्हैस, शेळी
इत्यादी शेतीसाठी उपयोगी असलेल्या प्राण्यांना पशुधनाला रंगविले जाते। फुले, पताका, रंगीबिरंगी वस्त्र गुरांवर चढविण्याची ही प्रथा काही भागांमध्ये आपल्याला दिसून येते। दिवाळीच्या दिवशी पहाटे सर्व मंडळी लवकर उठून अभ्यंग स्नान उरकून गुरांचं पूजन सुरू करतात। गुराढोरांना ओवाळलं जातं। दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हैस कुणाच्या, लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कुणाचा, आई बापाचा, देगे आई खोबऱ्याची वाटी, घालीन वाघाच्या पाठी, राम लक्ष्मणाच्या लंका विजयाचा उल्लेख करून लोक रामाचा जय जयकार करतात। हिंस्र प्राण्यापासून इजा होऊ नये म्हणून गावाजवळ वाघोबा दैवत असते। त्या दैवताला खोबऱ्याची वाटी मोडण्याची पद्धत पूर्वापार आहे। गुरांना दिवाळीच्या दिवशी अग्निदेवतेशी भेटवलं जातं। त्या क्रियेला लास देणं असं म्हणतात। गवताची मुळी, भाताची पेंडी, गवत पेटवून अग्नी निर्माण केला जातो, त्याची पूजा केली जाते। फटाक्यांच्या जल्लोषात गुरांना त्या अग्निज्वालाच्या दिशेनं ढकललं जातं। त्याच्या पाठोपाठ बरखा म्हणजेच गुरं सांभाळणारा शेतावर जाऊन भुतुक्षाचा पाला, अघिरीची पानं, चिब्र, वनौषधी वनस्पती आणून दारासमोर ठेवतो। अंगणात गुरंढोरं बरखा व त्याच्या डोक्यावर गोंगडी असा शेणाचा मातीचा पुतळा बनवतात, त्याची मनोभावे पूजा करतात। घरातील वृद्ध स्त्री आजी म्हणते, बार माझ्या बरख्या दादा, जाई तू शेतामंदी, माझं गुरंढोर धन पाठीव तू गोठ्यामंदी। अशा प्रकारे गोडधोड खाणं झालं की गावातील गरीब माणसं त्या काळी सण मागायला गावात फिरायचे। गावातील कोतवाल गावात दवंडी पिटायचा, गावाची सभा भरायची, कुठेतरी मंदिर वा चावडीत लोक जमा व्हायचे। गावच्या विविध समस्यांवर तोडगा काढला जायचा। गावातील लोक त्या दिवशी खुश असायचे, त्यामुळे वाद रंगत नव्हता। दुसऱ्या दिवशी भाऊबीज, भाऊ बहिणीच्या पवित्र रेशीम गाठी नात्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो। भाऊ आनंदाने आपल्या बहिणीकडे जातो, बहीण त्याला ओवाळते। भाऊ वयाने मोठा जरी असला तरीही तो बहिणीच्या पायावर डोकं ठेवतो। बहीण भावासाठी परमेश्वराकडे आयुष्य आयुर्बल मागते। भाऊ आरतीमध्ये पैसे टाकतो व साडी चोळी पैसे भेट देतो। बहिणीची अपेक्षा असते की माझ्यासाठी भाऊरायाने काहीतरी आणलं या, पण मी तुला काय देऊ, तुला रे भाऊराया मी काय देऊ भेट, मी लंकेची पार्वती तरी तू सोडू नको पाठ। शहरी जीवन व खेडवळ जीवन यात खूप भिन्नता दिसून येते, ती सभ्यता आणि संस्कृतीमध्ये। तरीही भाविकपणा व वास्तव दर्शन अजूनही होत आहे, ते फक्त खेड्यातच। मग ते कोणतंही गाव असो की कितीही खेडे, दिवाळी ती दिवाळीच, सर्वांचीच दिवाळी, ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे साजरी होणारी, प्रत्येकाच्या मनामनात दीप जागवणारी, बहीण भावाच्या पवित्र नात्याची आठवण पल्लवित करणारी अशी दिवाळी एकदा खेड्यात येऊन अनुभवा, तरच कळेल दिवाळी काय असते ती। शब्द लेखक कवी गोपाळ वेखंडे सर। दिवाळीच्या असंख्य स्मृती जागृत झाल्या असतील तर तुमच्या ग्रामीण भागातील मित्रपरिवाराला हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका। आणि हो, तुम्ही आणखीन अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर देखील काही व्हॉइस ओव्हरच्या माहितीपूर्ण व्हिडिओज आहेत त्या देखील नक्की बघा। थँक्यू।